हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग. जर तुम्हाला इलेक्ट्रिकलचा कोणताही टॉपिक सोप्या पद्धतीने शिकायचा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी बेस्ट आहे. यामध्ये तुम्हाला जे काही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही क्वेश्चन आहे, जे काही इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये विचारले जातात त्याच्या सोप्या पद्धती किंवा सोप्या वेने तुम्हाला मी सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहोत, जे की ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे. जे काही इफेक्ट असतात, म्हणजे स्किन इफेक्ट झाला, कोरोना इफेक्ट झाला, प्रॉक्झिमिटी इफेक्ट, फ्रंट इफेक्ट. आज आपण त्यातले दोन इफेक्ट बघणार आहोत की स्किन इफेक्ट आणि कोरोना इफेक्ट काय असतो, जे की आपण कन्सेप्ट क्लिअर करून घेणार आहोत. सगळ्यात पहिले बघूयात की स्किन इफेक्ट काय असतं नेमकं. तर प्रॉपर डेफिनेशन आपण समजून घेऊयात काय असतं. तर डेफिनेशन अशी म्हणते की स्किन इफेक्ट इज द टेंडन्सी ऑफ AC concentrate of the near the surface इन कंडक्टर इज कॉल्ड ॲज स्किन इफेक्ट. बरोबर. तर स्किन इफेक्ट सांगायचं म्हणजे समजा एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्हाला समजा इलेक्ट्रिक शॉक लागला, समजा एखाद्या पर्सनला इलेक्ट्रिक शॉक लागला तर त्या जे काही करंट असतो ना, जो करंट हा आपल्या बॉडीच्या थ्रू जातो ग्राउंडमध्ये. बरोबर. आणि तिथं दोन चार्जेस असतात, एक युनिफॉर्म चार्ज होतो आणि एक नॉन युनिफॉर्म चार्ज होतो. बरोबर. युनिफॉर्म म्हणजे जे काही चार्जेस असतात ते आपल्या बॉडीमध्येच असतात, ते झाले युनिफॉर्म. नॉन युनिफॉर्म म्हणजे जे काही चार्जेस असतात ते डिस्ट्रीब्यूट होतात. बरोबर. हे झालं नॉन युनिफॉर्म. आता तुम्हाला बऱ्यापैकी स्किन इफेक्ट काय हे समजलं असेल. आता आपण कोरोना लॉसेस किंवा कोरोना इफेक्ट हे समजून घेऊयात. हे आपण जास्तीत जास्त हाय व्होल्टेज AC मध्ये व्होल्टेज रेटिंग अप टू 33 मध्ये बघायला भेटतं, कारण की तिथं व्होल्टेज रेटिंग जास्त असते ॲज कम्पेअर टू 11 kV. तिथं आपल्याला जास्त जाणवत नाही. बरोबर. स्किन इफेक्ट म्हणजे काय की डेफिनेशन बघू आपण. स्किन इफेक्ट नेमकं काय असतं. तर स्किन इफेक्ट असं असतं की द फिनॉमिनन ऑफ द violet glow in the conductor or hissing noise is produced in the ozone gas surrounding the space in the overhead transmission line is called as corona effect or loss. बरोबर. आणि समजा आपल्याला कधी कोणी विचारलं की स्किन इफेक्ट हा डिपेंड कशावर असतो, तर हा फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असतो. आता आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत की स्किन इफेक्ट आणि कोरोना इफेक्ट हा नेमका कसा रिड्यूस केला जातो, कसा कमी केला जातो. बेसिक कन्सेप्ट हा आपण समजून घेणार आहोत. आणि हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमची कोणतीही डाऊट राहणार नाही. आणि डाऊट असल्यास मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. चला तर मग आपण 1 by 1 टॉपिक स्टार्ट करू. सगळ्यात पहिले स्किन इफेक्ट बघू. स्टार्ट. चला तर स्टार्ट करूयात. स्किन इफेक्ट. आता आपण प्रॉपर डेफिनेशन काय ते बघूयात. द टेंडन्सी ऑफ AC कंसन्ट्रेट नियर द सरफेस ऑफ कंडक्टर इज नोन ॲज स्किन इफेक्ट. बरोबर. आता याची डेफिनेशन आहे. आता आपण काय करूयात, एक कंडक्टर घेऊयात. एक कंडक्टर घेऊयात. समजा आपण असं एक कंडक्टर घेतला. कंडक्टर असं घेतलं. कोणता कंडक्टर घेतला? सॉलिड कंडक्टर घेतला. आता इथून काय होणार, याच्यामधून करंट फ्लो होणार. करंट काय होणार, पास होणार. आणि याच्या साईडला इथून काय होणार, इलेक्ट्रॉन फ्लो होणार. पण आपल्याला काय पाहिजे की इलेक्ट्रॉन पूर्ण याच्यामध्ये फ्लो झाले पाहिजे, पण असं होत नाही. इलेक्ट्रॉनिक फ्लो झाले पाहिजे. ते होत नाही. काय, हे कंडक्टर आहे, म्हणजे सॉलिड कंडक्टर आहे. याच्यामधून करंट फ्लो होतो. बरोबर. आणि या साईडला नाही का, आउटर साईडला इथं इलेक्ट्रॉन फ्लो होतात. आपल्याला काय पाहिजे की या पूर्ण याच्यामध्ये करंट फ्लो झाला पाहिजे, पण असं होत नाही. आणि त्याच्यानंतर समजा आपण ही जी काही असते ही कंडक्टरची साईड असते. काय असते? कंडक्टरची साईड असते. बरोबर. आता समजा आपण कंडक्टरची साईड असते. समजा हे बघा, आता प्रॉपर समजून घ्यायचं आहे. समजा आपण एक कंडक्टर घेतला याच्यामध्ये. याच्यामध्ये आपण काय केलं, इथून इलेक्ट्रॉन फ्लो केले. हे काय, इलेक्ट्रॉन फ्लो केले. इथं हा जो का पार्ट आहे याच्यामध्ये हा वाला, इथं काय होणार आहे, इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करण, इथून काय करण
ट्रॅव्हल करण, बरोबर, इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करण. आणि याचा आपल्याला तोटा काय होईल माहिती का, याच्यामध्ये जे काही मॅक्सिमम चार्जेस असतात ते ट्रॅव्हलिंग थ्रू द कंडक्टर अराउंड द सरफेस, बरोबर. जे काही इलेक्ट्रॉन आहे ते ट्रॅव्हल करतात अराउंड द सरफेसला, बरोबर. आणि जो काही मधला पार्ट आहे ना, जो काही मधला पार्ट आहे हा अनयुज्ड असतो. काय असतो? अनयुज्ड असतो. अनयुज्ड म्हणजे आपण ते यूज करू शकत नाही, अनयुज्ड असतो, त्याच्यामुळे ते यूज केलं जात नाही, बरोबर. आता कोणी विचारला तर स्किन इफेक्ट हा रिड्यूस कसं करायचं, हाऊ टू रिड्यूस स्किन इफेक्ट, हाऊ टू रिड्यूस स्किन इफेक्ट. आता याला रिड्यूस कसं करायचं, त्याला मित्रा काय करायचं म्हणा, एक कंडक्टर घेतला तर तिथं काय करायचं म्हणा, एक डक असतं. काय असतं? डक म्हणजे काय? पोकळी असते म्हणा. तिथं आपण काय करतो, नंबर ऑफ कंडक्टर असतात, स्टँडर्ड कंडक्टर, होलो कंडक्टर, बंडल कंडक्टर, SCSR कंडक्टर, डिफरंट टाईप ऑफ कंडक्टर असतात. पण जे काही होलो कंडक्टर असतं ना, होलो कंडक्टर याची कॉस्ट हाय असते. कॉस्ट काय असते? हाय असते. कॉस्ट हाय असल्यामुळे आपण ह्या कंडक्टरला यूज नाही करत, हे अनएक्सपेन्सिव्ह आहे. आणि याच्या जागेवर आपण नाही का स्टँडर्ड कंडक्टर यूज करतो. कोणतं यूज करतो? स्टँडर्ड कंडक्टर, बरोबर. कारण की याची कॉस्टली हाय असल्यामुळे आपण ते एफर्ट करू शकत नाही, त्यामुळे आपण स्टँडर्ड कंडक्टर यूज करतो. आता स्टँडर्ड कंडक्टर बघूयात काय आहे. स्टँडर्ड कंडक्टरमध्ये समजा हा एक कंडक्टर आहे, बरोबर. आता याच्या साईडला आपण कंडक्टर लावले. समजा इथं हे कंडक्टर समजा तुम्ही ॲल्युमिनियमचे कंडक्टर लावले आपण इथं, ॲल्युमिनियमचे कंडक्टर, बरोबर. ॲल्युमिनियमचे कंडक्टर लावले. आणि हे जो काही मधला पार्ट आहे इथं आपण स्टील कंडक्टर लावले. कोणते? स्टील कंडक्टर. बिकॉज ऑफ स्टील कंडक्टर लावल्यामुळे आपल्याला काय होणार आहे, फायदा काय होणार आहे, की जे काही इलेक्ट्रॉन आहे हे पास होणार नाही याच्यामधून, बरोबर. इलेक्ट्रॉन पास होणार नाही म्हणजे आपली जी काही मेकॅनिकल स्ट्रेंथ असती ती कंडक्टरच्या याच्यामुळे वाढणार, बरोबर. कंडक्टरच्या याच्यामुळे ती काय होणार? वाढणार, बरोबर. आणि इथं आपण काय करू शकतो, SCSR कंडक्टर यूज करू शकतो, बरोबर. आता मोस्ट इम्पॉर्टंट कोणी विचारलं तर मित्रा, हे स्किन इफेक्ट हे डिपेंड कशावर राहतं. स्किन इफेक्ट डिपेंड कशावर असतं? डिपेंड. तर त्याला सांगायचं मित्रा, आपण काय करू शकतो ना, ही जी काही हे नाही का, हे सप्लाय फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतो. सप्लाय फ्रिक्वेन्सी. आणि इंडियाची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्झ आहे. इंडियाची फ्रिक्वेन्सी किती आहे? 50 हर्ट्झ आहे, बरोबर. त्याला सांगायचं आपण फ्रिक्वेन्सी कधी कमी केली तर तिकडं सबस्टेशनला स्पार्क होऊ शकतो किंवा स्फोट होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी कमी करू शकत नाही, बरोबर. आणि त्याच्यानंतर सांगायचं दुसरा पॉईंट, की जे काही कंडक्टरची साईज किंवा शेप असतो ते कंडक्टरच्या याच्यावर डिपेंड करतो, बरोबर. आता हे डिपेंड कशावर असते? सप्लाय फ्रिक्वेन्सी, साईज अँड शेप कंडक्टर, बरोबर. आता आय होप तुम्हाला स्किन इफेक्ट बऱ्यापैकी समजला असेल. आपण इन शॉर्ट आपण एकदा रिपीट करू का स्किन इफेक्ट काय असतो नेमकं. समजा आता स्किन इफेक्ट म्हणजे नेमकं एखादं हे काय असतं, सरफेस म्हणजे नियर द सरफेस. म्हणजे आता समजा एक कंडक्टर आहे, आपण कोणता कंडक्टर यूज करतो आहे? सॉलिड कंडक्टर, बरोबर. सॉलिड कंडक्टरमध्ये जे काही कंडक्टरची साईज असते इथं कंडक्टरची साईज असते, बरोबर. आणि दॅन त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो झाले पाहिजे, पण असं होत नाही बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये जे काही स्पेस असतो तो रिकामी असतो, डक असतो, बरोबर. डक असतो, त्याच्यामुळे ते काही यूज केलं जात नाही. आणि जो काही आता समजा हे कंडक्टर काढलेला आहे आपण, या कंडक्टरच्या आउटर सरफेसला नाही का इलेक्ट्रॉन ट्रॅव्हलिंग करत आहे इन द सराउंडिंग, बरोबर. इथं सराउंडिंग इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल करत आहे. आणि जो काही मधला पार्ट आहे तो अनयुज्ड आहे, तो यूज केला जात नाही. आणि कोणी विचारलं तर हाऊ टू रिड्यूस स्किन इफेक्ट, आपण याला रिड्यूस कसं करू शकतो त्याला सांगायचं म्हणा. एक कंडक्टर आहे समजा, डक आहे, ती पोकळी समजा, आणि तिथं आपण होलो कंडक्टर, नंबर ऑफ कंडक्टर आहे समजा, SCSR कंडक्टर आहे, स्टँडर्ड कंडक्टर आहे, होलो कंडक्टर आहे, बंडल कंडक्टर आहे, डिफरंट टाईप ऑफ कंडक्टर आहे. त्याला म्हणा होलो कंडक्टर आपण यूज करू शकतो, बट त्याची कॉस्ट ही हाय असते, त्याच्यामुळे ते काही आपण एफर्ट करू शकत नाही. त्या जागेवर आपण एका स्टँडर्ड कंडक्टर यूज करतो, कारण की स्टँडर्ड कंडक्टरची कॉस्ट ही मिनिमम आहे, जास्त पण नाही, बरोबर.
त्याच्यामुळं स्टँडर्ड कंडक्टर हा आपण यूज करू शकतो, बरोबर. त्याच्यानंतर आपण समजा एक कंडक्टर एक्झाम्पल घेतलं. समजा इथं कंडक्टरच्या अराउंड द सरफेसमध्ये इथं नंबर ऑफ कंडक्टर लावले, समजा ॲल्युमिनियमचे आणि याच्यामध्ये आपण कोणते स्टील कंडक्टर लावले. आता स्टील कंडक्टर लावल्यामुळे आपल्याला फायदा काय होणार आहे, जे काही इलेक्ट्रॉन पास होणार आहे ते इलेक्ट्रॉन पास होणार नाही, बरोबर. आणि जी काही मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे कंडक्टरची ती वाढेल, बरोबर. आय होप तुम्हाला स्किन इफेक्ट समजला असेल. आता आपण बघूयात कोरोना इफेक्ट किंवा कोरोना लॉस कसा रिड्यूस करायचा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. भेटूयात कोरोना इफेक्ट. कोरोना इफेक्ट आता डेफिनेशन बघू की कोरोना इफेक्ट काय असतं. द फिनॉमिनन ऑफ व्हायलेट ग्लो हिसिंग नॉईस इज प्रोड्यूस ऑफ ओझन गॅस इन द ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईन इज कॉल्ड ॲज कोरोना इफेक्ट, बरोबर. ही झाली याची डेफिनेशन. आता आपण समजून घेऊ का कोरोना इफेक्ट नेमकं कसा असतो. हा नाही का हाय व्होल्टेज ए सी ट्रान्समिशन लाईनमध्ये भेटतो आपल्याला, जे की व्होल्टेज रेटिंग हे अप टू 33 kV पाहिजे. किती? अप टू 33 kV पाहिजे. आणि 11 kV असला तर तिथं आपल्याला जास्त प्रमाणात जाणवत नाही, बरोबर. तर कोरोना इफेक्ट आहे आपल्याला जास्तीत जास्त हा 33पेक्षा जास्त असलाच तिथं आपल्याला जाणवतो. तर आता आपण त्याच्यामध्ये काय होतं की पॉईंट आपण लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये व्हायलेट ग्लो होतो. काय होतो? व्हायलेट ग्लो होतो म्हणजे जांभळ्या कलरचा, बरोबर. जांभळ्या कलरचा व्हायलेट ग्लो होतो. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट इज हिसिंग नॉईस. कंटिन्युअसली ऐकायला मिळतं आपल्याला हिसिंग नॉईस. जेव्हा तुम्ही कधी एका ट्रान्समिशनच्या याच्यामध्ये ओव्हरहेड ट्रान्समिशनच्या लाईनच्या इथं गेले तर तुम्हाला कंटिन्युअसली हिसिंग नॉईज बघायला मिळेल. आणि कोरोना इफेक्ट हा समजा 2 कंडक्टर एकत्र आले आणि तिथं कधी स्पार्क झाला, तिथं व्हायलेट ग्लो होतो. तुम्ही रात्री कधी बघितलं, समजा जाऊ नका तिथं गेलं तर डायरेक्ट वरचं तिकीट तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामुळं कधी गेले तर तुम्हाला तिथं समजा स्पार्क झाली तर तिथं त्याच्या आउटर सरफेसला नाही का व्हायलेट ग्लो म्हणजे जांभळा कलरचा कलर तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये की कसा असतो वगैरे. आणि तिथं हिसिंग नॉईस आपल्याला कंटिन्युअसली बघायला भेटतं, बरोबर. आता समजा आपण काय करूयात, हाय व्होल्टेज केबल घेऊया. ते हाय व्होल्टेज केबल घेऊ. त्या हाय व्होल्टेज केबलमध्ये समजा ही हाय व्होल्टेज केबल आहे, बरोबर. याच्यामधून काय होतं, करंट पास होतोय आणि इथून करंट हा पास होतोय, बरोबर. आणि इथून करंट पास होतोय म्हणजे या साईडला काय होती, जी काही एअर आहे ती एअर नाही का आयोनाइज होती. काय होती? आयोनाइज्ड होती आहे. एअर आयोनाइज्ड होती म्हणजे नेमकं काय होतं की जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते ना, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते त्याच्यामध्ये. कशामध्ये? एअर आयोनाइज झाल्यामुळे ती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ होती ती वाढते, बरोबर. आणि याच्या अराउंडमध्ये काय होतं, जे काही मॅग्नेटिक फील्ड असते तिथं काय असते, मॅग्नेट फील्ड असतं, बरोबर. दुसरा पॉईंट सांगायचा झाला तर समजा आता 2 कंडक्टर आहे समजा, त्याच्या अराउंड म्हणजे 2 कंडक्टर कधी जवळजवळ असले, समजा हे असे जवळजवळ असले तर इथं काय होणार आहे माहिती का, जे काही समजा इथं RY हे 2 कंडक्टर आहे आणि इथून हे एकत्र असले, समजा असे एकत्र असल्यावर तर तिथं काय होणार आहे, जे काही हे असणार चार्ज असेल ते फ्रिक्शन होणार. काय होणार? फ्रिक्शन होणार म्हणजे काय होणार बरं, तर तिथं काय होणार, पावर लॉस होणार, बरोबर. हे 2 कंडक्टर कधी एकत्र आले तर तिथं फ्रिक्शन होणार. फ्रिक्शन झाल्यामुळे तिथं पॉवर लॉस होणार, बरोबर. आणि आपल्याला करायचं काय माहिती का, कधी पण आपल्याला लक्षात ठेवायचं की तिन्ही कंडक्टरचा स्पेस हा जास्त पाहिजे. जास्त असला तर आपल्याला काय बेनिफिट असेल बरं, तर जास्त असला तर ते इंटरसेक्ट होणार नाही, बरोबर. आणि तिथं डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ राहील आणि जे काही हिसिंग नॉईस आहे ते कमी प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळेल, बरोबर. हे झालं त्याच्यामध्ये. आता तुम्ही समजा एखाद्या कंडक्टर बघितला स्टार, याच्यामध्ये असा एक कंडक्टर आहे समजा, इथं असा, बरोबर. इथं क्रॉस आर्म
क्रॉस आर्म असते ना, आणि द स्प्रिट असते, स्प्रिट करते, बरोबर, स्प्रिट करते, आणि द डिस्टन्स असतो, एवढा डिस्टन्स पाहिजे. आपला मोटिव्ह काय असला पाहिजे की याची स्पेसिंग कधी पण कमी असली तर तिथं हिसिंग नॉईज जास्त भेटेल, आणि हिसिंग नॉईज जास्त असली तर तिथं कोरोना लॉसेस जास्त वाढेल. त्याच्यामुळे आपल्याला कधी बी 2 कंडक्टर हे जवळ ठेवावं लागेल. जास्त स्पेसिंग ठेवली तर आपल्याला जे काही हिसिंग नॉईज आहे तो कमी प्रमाणात आपल्याला ऐकायला मिळेल, बरोबर. आता कोणी विचारलं, दादा की कोरोना इफेक्ट किंवा कोरोना लॉस हा आपल्याला कमी करायचा आहे तर कसं करू शकतो, तर कोरोना लॉसेस हा आपल्याला कोरोना लॉस कमी कसा करायचा ते सांगतो मी आता. कोरोना लॉस आता आपल्याला कमी करायचं आहे तर पहिले सांगायचं, दादा आपण कंडक्टरची जी काही असते ना, कंडक्टरची स्पेसिंग ही आपल्याला वाढवायची. नंबर 2, व्होल्टेज कमी करायचं आहे. म्हणजे व्होल्टेज कमी करायचं असेल तर ते कमी करू शकत नाही ना, ते आपल्या हातात नाही. हातात असतं तर आपण केलं असतं, बरोबर. नंबर 3 सांगायचं की स्पेसिंग वाढवायची, तर स्पेसिंग वाढवायची आपल्याला डॅम्परचा वापर करावा लागेल, जेणेकरून कोरोना लॉसेस कमी होईल. आणि कमी झाला म्हणजेच कोरोना लॉसेस हा 0 होत नसतो मित्रांनो. कधी पण लक्षात ठेवा, कोरोना लॉस हा कधी 0 नसतो, मिनिमम असतो, 0 कधीच नसतो, बरोबर. आता तुम्हाला समजलं असेल की कोरोना इफेक्ट हा कमी कसा करायचा. तर सगळ्यात पहिले की कंडक्टरची जी काही स्पेसिंग आहे वाढवायची. नंबर 2, व्होल्टेज कमी करायचं, ते तर आपल्या हातात नाही, हातात असतं तर केलं असतं आपण. नंतर स्पेसिंग वाढवायची आणि डॅम्परचा वापर करू शकतो. डॅम्परचा वापर केला तर कोरोना लॉस हा कमी होणार. कमी झाल्यामुळे आपल्याला कोरोना लॉसेसचे जे काही बेनिफिट आहे ते भेटू शकतात, बरोबर. आय होप तुम्हाला कोरोना इफेक्ट समजला असेल बऱ्यापैकी. आपण एकदा रिव्हिजन करूयात की कोरोना इफेक्ट काय असतो. चला तर डबल स्टार्ट करूयात. हे बघा, कोरोना इफेक्ट म्हणजे काय की कोरोना इफेक्ट हे नाही का, हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज रेटिंग अप टू 33 kV मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो. 11 kV मध्ये जाणवत नाही. आणि मेन पॉईंट एवढं लक्षात ठेवायचं की जेवढं व्होल्टेज स्ट्रॉंग असेल तुमचं, तेवढाच कोरोना लॉस जास्त असेल, आणि जेवढा व्होल्टेज लेवल कमी तेवढा कोरोना लॉस कमी, बरोबर. आता नंबर 2 पॉईंट लक्षात ठेवायची की त्याच्यामध्ये जे काही कोरोना लॉसेसमध्ये व्हायलेट ग्लो होतो, म्हणजे जांभळा कलरचा हे होतो. तुम्हाला एक फोटो दाखवतो मी याच्या खाली, कोरोना लॉसेस कसा असतो वगैरे. नंतर हिसिंग नॉईज आपल्याला कंटिन्युअसली दिसतो, हिसिंग नॉईज ऐकायला मिळतो. त्याच्यानंतर समजा आपण हाय व्होल्टेज केबल घेतली, म्हणजे इथून काय होणार, करंट फ्लो होणार, बाबडीज समजलं का. इथून काय होणार, करंट फ्लो होणार, आणि याच्या अराउंडला ही मॅग्नेटिक फील्ड असणार, बरोबर. आणि इथं नाही का जी काही एअर आहे ही एअर आयोनाइज होणार. काय होणार, इथून एअर ही आयोनाइज होणार इन द फॉर्म ऑफ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ, बरोबर. आणि इथं 2 कंडक्टर आहे समजा RYB, हे काय आहे, एकमेकांना इंटरसेक्टिंग, म्हणजे एकमेकांच्या जवळ आहे. आपल्याला कधी पण लक्षात ठेवायचं आहे, 2 कंडक्टरची स्पेसिंग जास्त असली तर आपल्याला तिथं काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असेल, आणि हिसिंग नॉईज हे आपल्याला कमी प्रमाणात भेटेल, बरोबर. त्याच्यानंतर आता कोरोना लॉसेस आपल्याला कमी करायचं आहे तर कंडक्टरची स्पेसिंग वाढवावी लागेल. व्होल्टेज कमी जास्त करायचं असेल तर ते आपल्या हातात नाही, स्पेसिंग वाढवायची. आय होप तुम्हाला आता कोरोना इफेक्ट पण समजला असेल. होप तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजले असेल, स्किन इफेक्ट आणि कोरोना इफेक्ट. याच्यामध्ये कसलाही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काय इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे मला या व्हिडिओमध्ये सांगा. आणि मला एक क्वेश्चन विचारायचं राहिलं तुम्हाला की जो काही कोरोना इफेक्ट आहे ना, तो आपल्याला कोणत्या वेदरमध्ये जास्त बघायला भेटतो ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. भेटूयात नवीन कन्सेप्टसोबत पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ इथंच थांबतो. थँक्यू सो मच. बाय बाय.